एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका, प्रशासनाची झोप उडाली आहे आणि कोंडीत अडकलेल्या लातूरकरांना अखेर मोकळा श्वास मिळालाय. निमित्त ठरले ते म्हणजे एकमत डिजिटलची बातमी. अनेक दिवसापासून लातूर शहरातील राजीव गांधी चौकात लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि त्रस्त नागरिक या गंभीर प्रश्नावर एकमत डिजिटलनं आवाज उठवला आणि अवघ्या काही दिवसातच प्रशासनाला खळबळून जाग आली. गेल्या अनेक दिवसांपासून राजीव गांधी चौक म्हणजे वाहतुकी कोंडीचा अड्डा बनला होता. तासनतास चौकात अडकणारे वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल पाहूनही प्रशासन सुस्त होतं. पण जनतेचा आवाज बनून एकमत डिजिटलने या समस्येवर सडेतोड बातमी प्रसिद्ध केली. बातमी प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि थेट प्रशासनाचे धाबे दणाणले. आणि बघता बघता चित्र बदललं. ज्या चौकात एक पोलीस फिरकत नव्हता तिथे आता ट्रॅफिक पोलीससह होमगार्ड तैनात करण्यात आलाय. खडबडून जागी झालेल्या प्रशासनाने तातडीने पावले उचलली आणि आता या चौकातील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे. केवळ बातमी देणं एवढंच नाही तर बातमीचा पाठपुरावा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणं हीच एकमत डिजिटलची ओळख आहे. राजीव गांधी चौकातील हा बदल म्हणजे एकमत डिजिटलच्या बातमीचा आणि जनतेच्या विश्वासाचा मोठा विजय मानला जातोय. याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. गेल्या काही दिवसापूर्वी जर पाहायला गेलं तर वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचा हा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जातो. एकूणच जर पाहायला गेलं तर लातूरहून तुळजापूर रोडला किंवा लातूर ते नागपूर महामार्गावरती जाणाऱ्या वाहनांची जी वर्दळ आहे या ठिकाणी नेहमीच होत असते. तुळजापूरहून लातूरला येणाऱ्या वाहनांची देखील तेवढी या मुख्य चौकातून गाड्या वळत असतात. ही शिस्त स्वरूपामध्ये कुठेही घुसत होती. त्यामुळे या वाहतुकीला शिस्त नव्हती आणि बेशिस्त प्रकारची वाहतूक या ठिकाणी निर्माण नंतर प्रशासन खडबडून जागा झालेला आहे. आणि एकूणच जर आज पाहायला गेलं तर या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.